तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन व्लॉगमध्ये। आता संध्याकाळचे 6 वाजून गेलेले आहेत, अंधार व्हायला सुरुवात झालेली आहे। तर आत्ता मी चाललोय पुणे सिटीमध्ये, कारण की आम्ही राहतो थोडंसं सिटीपासून आउटसाईडला। आईला काही गोष्टी शॉपिंग करायचं आहे, थोडंसं काही खरेदी करायची आहे सिटीमधून, तर त्यासाठी आम्ही दोघंही निघालो आहे आत्ता घरून। तसं मी स्वेटशर्ट वेअर केलेलं आहे, पण सोबत जर्किन पण ठेवतो, कारण की थंडी प्रचंड आहे। ही येताना गरज पडेल याची बहुतेक। आई गेली तुळशीबागेत, मी इथं बाहेर थांबून तिचा वेट करतोय, कारण की गाडी लावायला सुद्धा पार्किंगला सुद्धा जागा नाही आहे। आता आम्ही घरच्या दिशेने निघालो आहे आणि हे आहे लक्ष्मी रोड। जस्ट घरी पोचलो आत्ता आम्ही। एक गंमतच झाली की आम्ही तिथून निघालो, पण आईने जे ड्रेस टाकला होता, थोडं बहुत काही चेंजेस करायला दिले होते। त्यांनी सांगितलं होतं की बाबा तुम्ही 9पर्यंत साधारण एक अर्धा पाऊण तासाने या आणि कलेक्ट करा तुमचं ड्रेस, पण हे मला तिने सांगितलंच नव्हतं। त्याच्यामुळे गंमत अशी झाली, आता आम्ही घराच्या जवळ आल्यानंतर तिला आठवलं। मग आता त्यासाठी परत एक फेरी उद्या होणार सिटीमध्ये। थंडी होती म्हणून जर्किन पण नेलं होतं, पण जर्किनचा काय उपयोगच झाला नाही, कारण की सिटीमध्ये सगळं कंजेस्टेड असल्यामुळं तिथं तर गरम होत होतं। आणि जसं आपल्या आउटसाईडला यायला सुरुवात झालो सिंहगड रस्त्यावर, तशी थंडी वाढत गेली। त्यामुळे चला आत्ता घरी पोहोचलो आहे। दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आईला घेऊन मी परत निघालोय आपला कालचा राहिलेला ड्रेस आणायला। आता मी शनिपारला पोचलेलो आहे आणि शनिपार बसस्टॉपला गाडी पार्क केलेली, तर गाडीचा खूप प्रॉब्लेम आहे पार्किंगचा। होप सो गाडी तर व्यवस्थित राहील, काही इश्यू होणार नाही। इथे सगळं लेडीजचं ड्रेस मटेरियल मिळतं आहे, बघू शकता तुम्ही। आणि इथंच वरती आई गेली ड्रेस द्यायला, एक 5-10 मिनिट खाली थांबावं लागेल। आपला अवतार काय असा आहे आत्ता, त्याच्यामुळे थोडंसं खाली घेऊया, थोडं सुंदर चेहरा दाखवूया। तर आलो आता शनिवारला, इथं 2 मिनिट वाट बघूया आईसाहेबांची, येईलच एक 10 मिनिटात येईल। हे आहे विश्रामबाग वाडा, इथं आहे चितळे बंधू चौकात आहे मी। इथंच आता शनिवारला या साईडने आपण आलो आहे अलका टॉकीजवरून, आणि गर्दी बघा केवढी आहे, आज संडे आहे। काल असं थांबलो होतो तुळशीबागेच्या बाहेर, आईला म्हटलं तुळशीबागेत तू जाऊन ये, कारण गाडी पार्किंगला जागा नव्हती। त्याच्यामुळं कडेला थांबलो होतो मी। जवळपास 1.5 तासानंतर आईसाहेब बाहेर आले। मग काय बोलणार, इतका वैताग आला होता, आणि काल शूट काय करता आला नाही, जास्त करण्यासारखं नव्हतंच। आज आलो आहे, आज म्हटलं गाडी लावायला जागा मिळाली मला, तर आता जेवढं होईल, जेवढं माझ्याकडनं होईल, तेव्हा पब्लिकमध्ये पॉसिबल असेल तेवढं आपण नक्कीच शूट करू। जेवढं तुम्हाला दाखवतील तेवढं नक्कीच दाखवतो। तर चला, सध्या मी इथं कुठं वेट करतो ते तुम्हाला दाखवतो। हा रोड आहे इथं, आणि मी इथं थांबलो आहे विश्रामबाग वाड्याच्या जवळ। आपल्याला कोणाचा त्रास नाही आणि कोणाला आपला त्रास नाही। कुठल्या दुकानासमोर थांबायचं खूप अवघड आहे पुण्यामध्ये तरी। तुळशीबागेत गेला तर विचारूच नका, तो खूप अत्यंत मोठा प्रॉब्लेम आहे जेंट्ससाठी। त्यामुळे तिथं जर आपण गेलो तर फक्त लेडीजसोबत कधी शक्यतो तुळशीबागेत जाऊ नये। जर गेलाच तर तुम्ही फक्त ते पिशवी पकडण्यासाठी असतं। कुठल्याही दुकानासमोर थांबलं की ते तुम्हाला सरकवतात की बाबा गिऱ्हाईक येत नाही, जरा पुढे जाऊ। असं कर आपण तुळशीबागेच्या कधी बाहेर येतो हेच कळत नाही, म्हणून आपलं मस्तपैकी कडेला थांबलो आहे निवांत। बघू आता आईसाहेब आले की निघायचं। आणि समोर आहे जुनी बिल्डिंग महाराष्ट्र बँकेची, आणि इथं फुटपाथला बघू शकता तुम्ही कडेनी पूर्ण फुटपाथच्या कडेला असं विक्रेते आहेत। आणि याला चिटकूनच आहे चितळे बंधू, तर आपल्याला आता चितळे बंधूमध्ये पण जायचं आहे। आईसाहेब काहीतरी घेत आहेत, आपण जरा साईडला थांबूया, चितळे बंधूमध्ये जाऊया। बॅग, पर्स, पिशव्या, बऱ्याच गोष्टी आहेत। अशी पिशवी असते, पिशवी काही हे पर्स दाखव कुठून जरा। हे बघा मित्रांनो, मोठी पिशवी होती अशी ओपन, समोर कप्पा म्हणून पण वापरू शकता, आणि असं परत फोल्ड करून छोटंसं पाऊच तयार होतं। मस्त आहे। खरेदी झाली आहे चितळेमधून, बघू
आता बाहेर पडलोय. हे पाहताय का दुकान स्वागत भंडार. मुंबई पुणे मुंबई पहिल्या पार्टच्या मूव्हीमध्ये हे दुकान शूट झालेलं आहे. एकदा नीट पहा. शनिवारचा मेन चौक आहे. इथून सरळ गेलं तर मंडईत रोड जातो. इथून सारसबाग, इथून शनिवारवाडा, चितळेबंधू चौक पण म्हणू शकता. शनिवारलाच ग्रीन बेकरीसुद्धा आहे, फेमस आहे. स्नॅक्स मिळतात इथं. गर्दी पाहू शकता तुम्ही. तिळीचे लाडू, वड्या, बरंच काही आहे. ब्रशचं स्टँड घ्यायचं आहे म्हणून या दुकानात आलो आहे. शनिवारलाच आहे. पूर्ण पिशवी भरलेली आहे. काही पण घ्या, 100 रुपये. इथं लेडीज चप्पल आहेत होलसेलमध्ये. आता आम्ही चाललोय मंडईच्या दिशेला. गर्दी बघा आज संडेमुळे केवढी आहे. नेहमी असते पण आज जरा जास्त आहे. कुर्तीज, ड्रेस, पॅन्ट, स्कर्ट. आता आमची गाडी इथं स्टॉप झालेली आहे. फ्रेश भाज्या निवडून कट करून पॅक करून ठेवलेत. आळू वडी, कोथिंबीर वडी. खूप जुनं हॉटेल आहे. इथं पुरी थांबून खायला लागायचं. तिथनं काउंटरवरून कुपन घ्यायचे, इथं येऊन ते बनवून घ्यायचं, डिशमध्ये घ्यायचं आणि जाऊन उभं राहून खायचं. अजूनही तशीच चव आहे, लहानपणी मी येत होतो. बरेच गोष्टी मिळतील. सूप असतील, ब्रश असतील. होलसेल आहे सगळं. तर सिटीमध्ये आला ना तुम्हाला ऑप्शन प्रचंड आहेत. म्हणजे एक दुकानात नाही मिळालं की दुसरं नाही मिळालं की तिसरं. तर आम्हाला आत्ता हवं आहे ब्रश ठेवायचं स्टँड. तर 2-3 दुकानं पाहिले, हवं तसं मिळालं नाही. आता दुसऱ्या दुकानात आलेलो. इथं मिळेल नाही तर अजून काही दुकानं असतील. तसं इथं प्रत्येक गोष्टीसाठी बरेच ऑप्शन्स आहेत, बरेच शॉप्स आहेत. तुम्हाला कुठं ना कुठं तरी ती गोष्ट नक्की मिळेल आणि तीही स्वस्त. क्लिप्सचे वगैरे दुकान आहेत. आणि माझी ताई आहे. तुळशीबागेत किंवा पुण्यात तुम्ही फिरायला आल्यानंतर इथं आपली ओळखीचे लोक तर नेहमीच भेटतात. तसंच आमची गाठभेट झाली आहे माझ्या ताई आणि जिजूंची. तर हे आहेत माझे जिजू आणि इथं आहे माझी ताई. यांना आता आम्ही भेटलो आहे. थोडीशी गप्पा मारूया आणि परत आपला प्रवास सुरू करू. हे बघा मित्रांनो, तर इथं आहे तुळशीबाग. इथून सुरुवात होती तुळशीबागेची. आपण तर काही जात नाही बा, आपली काही हिंमत होत नाही. बऱ्याच गोष्टी आहेत मस्त आणि स्वस्त. इथं किचन्सचे व्हरायटीज आहेत भरपूर. इथं लेडीज आणि जेंट्स वॉचेस आहेत, सुंदर आहेत. आता इथं मला ब्लॅक मॅट फिनिशमध्ये छान वॉचेस दिसलेले आहेत. मला घ्यायचाच होता. यातला कुठला सिलेक्ट करायचा मला कळत नाही आहे. आईसाहेबांची मदत घेऊया. या 2 मधलं एक सिलेक्ट करायचं आहे. आता आपलं नाव सांगा ना. दीपक गुप्ता. तर हे शनिवारला जे तुळशीबागची एंट्रन्स आहे त्यांचं घड्याळाचं आहे स्टॉल. इथनंच आत्ता मी एक वॉच घेतलेलं आहे यांच्याकडून आणि इथनं वॉच छान आहे, तुम्ही एकदा ट्राय करा. इथनंच पुढे जाताना आपल्याला बरेच तांब्याच्या गोष्टी दिसतील जे देवपूजामध्ये, देवघरात वापरले जातात. आता संक्रांत जवळ येते. आपण आता पोचलोय मंडई चौकात. महात्मा फुले मंडई हा मेट्रोचा बोर्ड आहे. त्याच्याच पुढं आहे फळांचे शॉप्स आणि त्याच्याच अपोजिट आहेत लग्न कार्याला लागणाऱ्या गोष्टींचे शॉप्स. इथे आहे क्रॉकरी. चिनी माती, प्लॅस्टिक, ग्लास सर्व प्रकारचे मटेरियल आहेत. इथं समोर मंडईचं पार्किंग आहे. ह्या साईडने आपण आतमध्ये गेलो कडेनी
ह्याच्या मागच्या साईडनी रोड आहे. इथं आहे संक्रांतीच्या सगळ्या गोष्टी. या आतल्या रोडला आहेत बऱ्याच प्रकारचे बांगड्यांचे दुकानं, सर्व प्रकारचे फॅन्सी लग्नात लागणारे काही गोष्टी, बांगड्यांचे शॉप्स आहेत. सर्व प्रकारचे बांगड्या, कलरफुल बांगड्या, फॅन्सी पण आहेत बघा. हिरवा चुडा. आता इथून बाहेर पडूया आपण. बाहेर पडता पडता स्वामींचं दर्शन झालं. श्री स्वामी समर्थ. चला इथून बाहेर पडूया आता. पॅन आहेत, कढई पण आहेत. ह्या लेडीज गोष्टी पण आहेत, कंगवे आणि काही गोष्टी. बिंदी स्पॉट. इथं सर्व प्रकारच्या टिकल्या तुम्हाला मिळतील. असंख्य डिझाईन्स आणि व्हरायटीज आहेत. बघू शकता तुम्ही, फक्त टिकल्यांचं शॉप आहे हे. इथे लेडीज क्लिप्स आहेत, बरेच डिझाईन्स आहेत यात, बरीच व्हरायटीमध्ये. बोरणांसाठी लागणारे सर्व गोष्टी इथं आहेत. चॉकलेट, गोळ्या, छोटे पतंग, संक्रांतीसाठी लागणारे मस्त आहेत ना. गजरे, चाफा, मस्त वास येतोय. पर्स, बॅग्स हे फेमस आहे इथं. लहानपणी आम्ही इथं उसाचा रस प्यायला यायचो. आता इथं बऱ्याच गोष्टी मिळतात. ह्या कॉम्प्लेक्समध्ये पण एक आता आहे दुसरं तुळशीबाग. आता येऊन आम्ही पोचलेलो आहोत शनिवारच्या चौकात, चितळे बंधूच्या चौकात. इथून आता रस्ता क्रॉस करून पलीकडे जायचं आहे. ट्रॅफिकचं काही होऊ शकत नाही मित्रांनो. आता ट्रॅफिक तर होतच राहणार. सिटीमध्ये रस्ते खूप छोटे आहेत. मला वाटतं तर हळूहळू निघावं. चला आई साहेब, धरा हात पकडा. सगळं पॅक झालेलं आहे, त्याच्यामुळं आम्ही आता डायरेक्ट गर्दीत घुसायचा निर्णय घेतलेला आहे. चला क्रॉस झालेला आहे. शनिवारच्या चौकात हे आहे शनी मारुती मंदिर. आपलं आता शनी मंदिरात दर्शन झालेले आहे. आता दर्शन करून आपण निघालो आहे गाडीच्या दिशेने. जिथं मी गाडी पार्क केली आहे शनिवार बस स्टॉपच्या इथे. गाडी आहे का माझी? मिळाली आहे बाबा. वा 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 वा. थांबलं आता आपण मस्त जलजिरा सोडा घ्यायला. आई साहेबांचा जलजिरा सोडा तयार झाला आहे, आता आपला तयार होतोय. थँक्यू मित्रा. मस्त झालं आहे. आवडला असेल तुम्हाला ब्लॉग तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नवीन असेल तर. असेच नवीन व्हिडिओज मी घेऊन तुमच्यासाठी येईन. आता सध्या हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. बाय बाय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.